नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. हा व्हिडिओ मी शूट करतो आहे तर आज 25 तारीख आहे. तर तसं एक्झामला एक 35 ते 36 दिवस राहिले. सो आपण आज नेमकं या राहिलेल्या शेवटच्या महिन्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं पाहिजे, तुमची आत्ताची अभ्यासाची तयारी काय आहे आणि इथून पुढं तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तर या 2-3 मुद्द्यांवरती बोलणार आहोत. प्लस ज्यांचा ऑलरेडी आता वन टाईम एकदा वाचून संपत आहेत सगळे विषय, असे काही स्टुडंट्स असतील. काही स्टुडंट्स असे असतील की त्यांनी ॲडव्हर्टाईज आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली असेल, तर त्यांनी या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आता इथून पुढचं नियोजन कसं केलं पाहिजे, टेस्ट सिरीज किंवा MCQ सोडवल्या पाहिजेत का, या बाकी सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. तर लक्षात घ्या, ॲडव्हर्टाईज आली 18 फेब्रुवारीच्या दरम्यान. ओके. सो त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईज येऊनसुद्धा आता जवळजवळ 40 दिवस होत आहेत. तर ॲडव्हर्टाईज यायच्या आधीसुद्धा काही लोकांनी प्रिपरेशन सुरू केलं असेल, काही विद्यार्थ्यांनी ॲडव्हर्टाईज आल्यानंतर सुरुवात केली असेल. तर आपण पहिल्या केसबद्दल बोलूया. अशा विद्यार्थी ज्यांचं आता वन रीडिंग, म्हणजे पहिलं रीडिंग जे आहे ते आता संपत आलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी इथून पुढं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. तर त्यांच्या बाबतीमध्ये माझं सजेशन असं राहील, समजा तुमचं आता सगळे विषय, आपल्याला टोटल पूर्व परीक्षेला 8 विषय आहेत. ओके. तर आता सगळे विषय जर तुमचे वाचून संपत असतील किंवा बुद्धिमत्ता चाचणीचा तुम्ही सराव करत असाल, तर अशा केसमध्ये आता 1 एप्रिल यायला जवळजवळ 4-5 दिवस शिल्लक आहेत. तर माझं असं सजेशन राहील की तुम्ही 1 महिना जो आहे तो प्युअरली पूर्णपणे तुम्ही 1 महिना, शेवटचा एप्रिल महिना जो आहे तो तुम्ही रिव्हिजनसाठी आणि मॅक्झिमम MCQ सोडवण्यासाठी दिला पाहिजे. आता 4-5 दिवस राहत आहेत, आज 25 तारीख आहे, तर एक 5-6 दिवस तुमच्याकडे आहेत. तर याच्यामध्ये एखादा टॉपिक राहिला असेल तुमचा, एखादा सब्जेक्टमधला सर्टन पोर्शन अजून बाकी असेल किंवा एखादा विषय खूपच तुम्हाला अवघड जात असेल, तर तो राहिलेला जो सेक्शन आहे तो तुम्ही या 4-5 दिवसामध्ये करू शकता. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही 1 एप्रिलपासून रिव्हिजनला स्टार्ट केली पाहिजे. ओके. आता रिव्हिजन पुन्हा याच्यामध्ये 2 टप्प्यात तुम्ही करू शकता. 1 एप्रिलपासून 20 एप्रिल असं एक 20 दिवसाचं तुमच्यासमोर टार्गेट ठेवा, ज्याच्यामध्ये सगळे विषय, टोटल 8 विषय जे आहेत ते सगळेचे सगळे विषय तुमचे एकदा पूर्णपणे रिव्हिजन झाली पाहिजे. आणि शेवटचे जे 10 दिवस आहेत ते तुम्ही रिव्हिजनसाठी ठेवा. आता हे रिव्हिजनला मी इतकं महत्त्व का देतो आहे बघा, तुम्ही शेवटपर्यंत फक्त वाचतच राहिलात, जसं आपण डिग्रीला करत होतो की सेमिस्टर एंडचे एक्झाम्स असतील किंवा मिड टर्म्स एक्झाम्स असतील, तर इथं अगदी परीक्षा हॉलमध्ये जाऊपर्यंत किंवा शिक्षक आता आत बोलवूपर्यंत किंवा मागचा विद्यार्थी आत ढकलूपर्यंत आपण नोट्स वाचतच राहायचो, बरोबर. आणि ते तिथं वर्क करायचं, कारण सिलेबस छोटा होता. MCQ काय विचारलं जाणार, कुठल्या प्रश्न विचारला जाणार हे आपल्याला अंदाज एक यायचा. त्यामुळं पासिंग होण्यासाठी वन नाईटचा अभ्याससुद्धा सफिशियंट असायचा. पण इथं स्पर्धा परीक्षा आहे. तुम्ही इथं अशा पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला की शेवटच्या दिवसापर्यंत किंवा एक्झामला जाऊपर्यंत तुम्ही जर वाचतच राहिला फक्त, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही आत्तापर्यंत जो काय अभ्यास केलेला आहात, आत्तापर्यंत जे काही कष्ट केलेलं आहात, त्याला जर तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट जर तुम्हाला मिळवायचं असेल, तर तुम्ही कंपल्सरी रिव्हिजन केली पाहिजे. ओके. सो ज्यांचा आता अभ्यास संपत आलेला आहे त्यांनी टार्गेट ठेवा की 1 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत असं की 20 दिवसामध्ये तुमची पहिली रिव्हिजन संपली पाहिजे आणि 20 तारखेपासून पुढच्या एक्झामपर्यंत तुमची तिसरी रिव्हिजन होईल किंवा काहींची चौथीसुद्धा होऊ शकेल. ओके. आता रिव्हिजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर आत्तापर्यंत तुम्ही बघा की एखाद्या सब्जेक्टची तयारी झाली, आपण कधी म्हणतो त्या सब्जेक्टचे, समजा स्टेट बोर्डचे वाचणं अपेक्षित असतील, तर तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचली असेल, त्यांचं काही पुस्तकं किंवा नोट्स वाचल्या असतील, त्यानंतर त्याच्यावरच्या MCQचा सराव केला असेल. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही आता सिलेबस संपवत आलेला आहात. तर आता इथून पुढच्या रिव्हिजनमध्ये काय करणं अपेक्षित आहे, पुन्हा एकदा तुम्ही जे काय पुस्तकं असतील, नोट्स असतील, लिहिताना वाचताना तुम्ही तिथं काही अंडरलाईन केलं असेल, काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही की पॉईंट्स शॉर्ट नोट्सच्या स्वरूपात काढलं असतील किंवा तुम्ही MCQ ऑलरेडी सोडवला असेल, तर हे पुन्हा एकदा तुम्ही फास्ट रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. ओके. त्याचबरोबर तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. आता आपली टेस्ट सिरीज या रविवारपासून सुरुवात होते. 5 फुल लेंथच्या आपण टेस्ट सिरीज घेतो आहे, तर त्याच्यावरती आपण नंतर बोलू. आता फक्त मुद्दा एवढाच आहे की टेस्ट सिरीज तुम्ही सोडवू शकता किंवा आयोगाने आत्तापर्यंत जे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स
आयोगाच्या पेपरमध्ये आलेले आहेत, तर ते तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला सर्वांना माहीत असेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी की आपण एक प्रिलिमसाठी सेपरेट बुक काढलेलं आहे. ओके. सो याच्यामध्ये आयोगाने आत्तापर्यंत जेवढे प्रश्न विचारलेले आहेत तर त्यांचं आपण टॉपिक वाईज इव्हन सब टॉपिक वाईज क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्याचं आन्सर आणि डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर तुम्ही एवढं जरी सरावासाठी वापरलं तरी तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो. लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन का सोडवले पाहिजेत किंवा मॅक्झिमम MCQ का सोडवलं पाहिजेत. तुम्ही फक्त वाचत राहिलात तर मला एखाद्या, आता सायन्सचा विषय घ्या, साऊंड जर टॉपिक जर घेतला तर ह्युमिडिटीमध्ये मग त्याचा वेग वाढतो का कमी होतो, ॲक्च्युली साऊंडचा स्पीड जो आहे तो किती असतो, त्याला कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला वाचताना लक्षात येईल की हां, मला माहीत झालेलं आहे, माझा आता अभ्यास झालेला आहे. पण ज्यावेळी तुम्ही याच्यावरती प्रश्न सोडवता त्यावेळी ॲक्च्युली त्याचं रिअल टेस्टिंग होतं की तुम्हाला तो विषय कितपत समजलेला आहे. ओके. सो आयोगाच्या ॲक्च्युअल एक्झाममध्ये जाऊन अडखळण्यापेक्षा आत्ताच तुम्हाला जर तुमची तयारी लक्षात आली किंवा एखादा टॉपिक वीक आहे हे तुम्हाला MCQ सोडवताना लक्षात आलं तर त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता, कारण तुम्हाला सुधारण्यासाठी संधी आता मिळते. आयोगाचा पेपर दिल्यानंतर तुम्हाला आन्सर की चेक करत असताना जर चुका कळाला तर त्याचा काही फायदा नसणार आहे. ओके. सो MCQ किंवा टेस्ट सिरीज असेल किंवा आयोगाच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सोडवण्यामागचा हेतूच एवढा आहे की तुमचे झालेल्या होणाऱ्या ज्या चुका आहेत भविष्यात ॲक्च्युअल एक्झाममध्ये त्या चुका तुम्ही इथंच करू शकताय आणि त्यातून सुधरू शकताय. ओके. सो MCQ सोडवताना पुन्हा बघा, याच्यामध्ये 2 पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. एक आहे फॅक्च्युअल डेटा बेस्ड, याच्यामध्ये काहीतरी संख्या विचारलं जाईल, एखादं नाव विचारलं जाईल, एखादी डेट विचारली जाईल, बरोबर. तर तुम्ही ज्यावेळी प्रश्न सोडवता त्यावेळी असे फॅक्च्युअल आन्सर जर तुम्हाला देता नाही आले, समजा तुमचं उत्तर चुकलं, तर याच्यावेळी तुम्ही ॲनालिसिसमध्ये काय केलं पाहिजे की तुम्हाला ह्याच्यातून हे लक्षात आलं पाहिजे की हा जो फॅक्च्युअल डेटा आहे तर हा मला पाठ नाही आहे. ओके. तर तो तुमच्या आता शॉर्ट नोट्समध्ये आला पाहिजे, जे तुम्ही नंतर वारंवार रिव्हिजन करणार आहात. समजा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं तर लगेच खुश होऊन पुढं जायची गरज नाही. त्या पर्यायामध्ये बघा इतर 3 पर्याय असतील. ओके. त्यातलं एक आन्सर तुम्ही बरोबर करेक्ट केलेलं आहे. बाकीचे जे आन्सर्स आहेत, आपण पॉलिटीचं एक्झाम्पल घेऊ. समजा पंचायत राज्य व्यवस्था जी आहे त्याच्याशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे असा एक प्रश्न असेल. सगळ्यांना आन्सर माहीत आहे की 73वी घटना दुरुस्ती आहे, 73rd अमेंडमेंट, तर हे त्याचं उत्तर आहे. पण ते सोडून पण काही ऑप्शन्स दिले असतील, जसं 42 अमेंडमेंट आहे, 44th अमेंडमेंट आहे, 86th अमेंडमेंट आहे. तर या घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहेत हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. मग असं उलटं तुम्हाला रिव्हिजन करायची ती संधी आहे, तर तुम्हाला इतर पर्याय संदर्भात सुद्धा काही माहीत आहे का हे तुम्ही चेक केलं पाहिजे. नॉट नेसेसरी की रिव्हिजनमध्ये फक्त अंडरलाईन केलेली पुस्तकच वाचत राहा. ओके. तुम्ही MCQ सोडवताना सुद्धा उत्तर बरोबर आल्यानंतर सुद्धा राहिलेले जे पर्याय आहेत त्याच्यावरून तुम्ही उलटी रिव्हिजन करू शकता, स्वतःला टेस्ट करू शकता. ओके. सो हा एक पार्ट झाला. फॅक्च्युअल आन्सर क्वेश्चन्स असतील आणि नाही आलं तर तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे. आता समजा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे आणि थोडासा ट्विस्ट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं आन्सर देता नाही आलं, तर याचा अर्थ असा की तो कॉन्सेप्ट तुम्हाला पुन्हा वाचलं पाहिजे. तर पुन्हा जे काही टेक्स्टबुक असतील, नोट्स असतील, ज्याच्यातून तुम्ही तो पोर्शन केलेला आहे तो पुन्हा त्या सेक्शनला जा, पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा. ओके. जर थोड्याशा ट्रिकनी तुम्ही जर कन्फ्यूज होत असाल तर याचा अर्थ तुम्हाला ती कॉन्सेप्ट्स व्यवस्थित समजलेली नाही. ओके. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही अभ्यास करताना आपल्याला वाटतं की हां, हे मला माहीत आहे, ओके, हे मला कळतं. तर पण ॲक्च्युली एक्झाम देताना किंवा अशा पद्धतीनं MCQचा सराव करताना मग खरं लक्षात येतं की अरे नाही, आपला हा पार्ट थोडा वीक आहे, कारण इथं वारंवार आपले प्रश्न चुकत आहेत. तर याच्यावरती तुम्ही या महिनाभरात काम करणं अपेक्षित आहे. एकदा तुम्हाला जर कळालं की अल्ट्राव्हायोलेट रेज वरून येतात स्ट्रॅटोस्फिअर किंवा ज्याला आपण सितांबर म्हणतो, तर त्याच्यामध्ये हे ब्लॉक केले जातात आणि खाली मग अल्ट्राव्हायोलेट रेज कमी प्रमाणात येतात. त्यामुळं जर तसेच आले असते तर सगळ्यांना स्किन कॅन्सर वगैरे हे रोग झाले असते. हे आपण खूप लहानपणापासून ऐकतोय. मग ओझोन लेयर जो आहे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तो अडवतो वगैरे हे सगळं. तर आता पुन्हा हे वाचायची गरज आहे का? एकदा तुम्ही त्यावरती MCQ सोडलं तर पुढं जा. पण जिथं तुम्हाला अडखळा लागलेला आहे, जिथं तुम्हाला कमी मार्क्स पडत आहेत कन्सिस्टंटली, जिथं तुम्ही कन्फ्यूज होत आहे, तर त्याच्यावरती आता वर्क करा. ओके. ऑलरेडी तुम्ही आता व्यवस्थित पद्धतशीरपणे किंवा टाईम टेबल फॉलो करून तुम्ही 1 महिना राहिलेला असताना जर सिलेबस संपवलेला असाल तर त्याचा राहिलेला ह्या 1 महिन्यामध्ये रिव्हिजनमध्ये मॅक्झिमम युटिलायझेशन करा. तुमच्या वीक पॉईंट्सवरती काम करा. ओके. सो हे झालं
ज्यांचा अभ्यास आता होत आलेला आहे, ओके, तर त्यांनी या पद्धतीनं 1 महिन्याचं नियोजन करा. आता दुसरी केस आहे ज्यांनी ॲक्च्युली नोटिफिकेशन आल्यानंतर म्हणजे एक्झामची जाहिरात आल्यानंतर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केला असाल, तर साहजिकच ह्या 40 दिवसामध्ये काय पूर्ण तुमचे अटीच्या अटी विषय संपलेले नसणार आहेत. ओके, सो काही विषय आणखीन बाकी असतील तर तुम्हीसुद्धा म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही अगदी 1 महिना तुम्हाला रिव्हिजन शक्य जरी नसलं तरी ॲटलिस्ट कमीत कमी 10 दिवस ते 15 दिवस तर एवढं दिवसांची तरी रिव्हिजन तुमची पडली पाहिजे. अगेन आधीच्या केसप्रमाणे तुम्हालाही तेच लॉजिक आहे. तुम्ही खूप कष्ट करतायत मागच्या महिन्याभरापासून किंवा पुढचा 1 महिना कराल, पण ते कष्ट जर तुम्हाला तुम्ही केलेल्या कष्टामध्ये जर जास्तीत जास्त तुम्हाला रिझल्ट्स पाहिजे असतील तर तुम्हालासुद्धा रिव्हिजन कंपल्सरी आहे. भले तुम्ही कमी वेळ भेटेल तुम्हाला रिव्हिजनला, पण तुम्ही रिव्हिजन करा. काय आहे की आपल्याला ऑप्शन्स जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यासमोर 4 पर्याय दिलेले असणार आहेत. ओके, समजा रिव्हिजनच नाही झाले तर आठवणं अवघड आहे, कारण आठी सब्जेक्टचा जर सिलेबस बघितला तर खूप जास्त आहे. ॲटलिस्ट एक जरी तुम्ही रिव्हिजन करू शकलास तर तुम्ही 4 पर्यायातला बरोबर पर्याय कॅच करू शकता. ओके, तर तुमच्या बाबतीत टार्गेट तुम्ही असं ठेवा की कमीत कमी 10 दिवस आणि जर शक्य असेल तर 15 दिवस तरी तुम्ही रिव्हिजनला राखून ठेवा. त्यामुळं आता 25 तारीख आहे, इथून 15 तारखेपर्यंत किंवा 20 तारखेपर्यंत जे काय तुमच्याकडं 20 किंवा 25 दिवस अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये राहिलेले विषय संपवायचा प्रयत्न करा. ओके, आणि पुन्हा आता तुम्हाला ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला वेळ कमी आहे. ओके, त्यामुळं तुम्ही वायफळ अननेसेसरी गोष्टीमध्ये वेळ घालवणं तर बंद कराच. म्हणजे जे काय सोशल मीडिया आहे तो पूर्णपणे अवॉइड कराच. पण इव्हन अभ्यास करतानासुद्धा असा काही सिलेबसचा पोर्शन आहे जिथं आउटपुट खूप कमी आहे. ओके, जसं करंट अफेअर्स तुम्ही खूप 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 वाचलं तरी काय तुमची वाचलेल्या गोष्टींमधूनच करंट अफेअर्स विचारलं जाईल असं होत नाही. तुम्ही जर आता झालेले कंबाईनचे पेपर बघितले तर 2-3 वर्षापूर्वीचे सुद्धा करंट अफेअर्स विचारलेले आहेत. तर मग त्या एखाद्या मार्कांसाठी तुम्ही 2-3 वर्षाचं करंट अफेअर्स वाचणार आहात का? तर वाचणं अपेक्षित नाही आहे. ओके, त्यामुळं असे काही सर्टन पोर्शन आहेत. जसं समजा तुम्हाला सायन्स अवघड जात असेल तर खूप त्यामध्ये वेळ नका घालू. एक सिंपल स्ट्रॅटेजी अप्लाय करा. जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट खूप अवघड वाटतो आहे किंवा एखादा टॉपिक पर्टिक्युलरली खूप अवघड वाटतो आहे, ओके, तर अशा केसमध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा. आपण आपल्या बुकमध्ये पूर्णपणे सिलेबस वाईज दिलेला आहे विथ एक्सप्लेनेशन. तेवढं जरी तुम्ही सोडवलं त्या टॉपिकच्या संदर्भात, ओके, तर ॲटलिस्ट तुम्हाला काही ना काहीतरी म्हणजे 40-50% तरी तुम्ही आन्सर देऊ शकाल. ओके, म्हणजे एखादा सब्जेक्ट पूर्ण स्किप करण्यापेक्षा तुम्ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचं ॲनालिसिस केला त्या टॉपिकवर विचारलेलं तर तुम्हाला लक्षात येऊन जातं की अरे एवढं खूपच महत्त्वाचं आहे आणि हे नाही केलं तरी चालू शकेल. अख्ख्या 10 वर्षामध्ये फक्त या टॉपिकवर एकदाच क्वेश्चन विचारला. तर आता तुमच्याकडे वेळ नसेल तर सिम्पली स्किप करा. याच्यामध्ये काही चुकीचं नाही. ओके, कारण प्रिलिमला लक्षात घ्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये टॉपर यायचं नाही. प्रिलिममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मेन्सला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. ओके, आणि आजपर्यंत कधीही अगदी रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये 60% किंवा 65%च्या वरती कट ऑफ गेलेला आहे. ओके, जनरली तो 45-55% आसपासच असतो. सो तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं येणं अपेक्षित नाही आहे. म्हणजे हे अगदी आत्ता ज्यांचा अभ्यास सगळा झालेला आहे किंवा संपत आलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा लागू आहे किंवा जे नंतर अभ्यासाला सुरुवात केली त्यांच्यासाठी सुद्धा. ओके, मला याच्यातून सांगायचं काय आहे की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली पाहिजेत असं नाही आहे. ओके, तर त्या पद्धतीनं ज्यांचा अजून अभ्यास राहिलेला आहे 3-4 विषय राहिलेत वगैरे अशा विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं पुढचं 20-25 दिवसाचं रिव्हिजन करा आणि कंपल्सरी तुम्ही रिव्हिजनला ॲटलिस्ट 10 दिवस ठेवा. मी हे का सांगतो आहे, कारण MCQ बेस्ड एक्झाम आहे. तुम्ही जर रिव्हिजन नाही केलं तरी तुम्ही केलेल्या कष्टांवरती पाणी टाकल्यासारखं आहे. ओके, तर दुसऱ्या एका विषयावरती मला बोलायचं आहे की काही विद्यार्थ्यांचे फोन येतात की आता मला टेन्शन येते सर, मी मुख्य परीक्षेला क्वालिफाय होईन की नाही. तर एक जनरल लॉजिकल आपण याच्यावरती विचार करू की तुम्ही बघा की आता 3 वर्ष एक्झाम नव्हती. साहजिकच एक्झाम देणाऱ्यांची संख्या जास्त आहे, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हीच ऑब्झर्व करा की सिरियसली प्रिपेअर करणारी संख्या जी आहे तो लिमिटेड मॉब आहे. त्यामुळे संख्या जरी तुम्हाला 70-80 हजार 1 लाख जरी दिसत असेल तर लिमिटेड सिरियसली अभ्यास करणारे जे आहेत तर यांची संख्या कमी आहे. तर तुमचं खरं कॉम्पिटिशन या लोकांशी आहे. ओके, अगेन जेवढ्या आपल्या जागा आहेत 203 तर याच्या किमान 15 ते 20 पट जनरली
आयोग जे आहे ते मेन्सला विद्यार्थ्यांना ॲडमिट करतं. तर त्या कंपॅरिझनमध्ये साधारणपणे 3 ते 4 हजार विद्यार्थी मेन्सला असणार आहेत. तर तुम्हाला 3 ते 4 हजारमध्ये यायचं आहे. ओके. सो खूप काही कॉम्पिटिशन आहे आणि मग कसं होईल असा विचार करण्यापेक्षा अजूनही तुमच्याकडे 35 दिवस आहेत. तुम्ही वेल प्लॅन्ड जर स्ट्रॅटेजीच्या सहाय्यानं अभ्यास केला तर तुम्ही प्रिलिम कम्फर्टेबली क्वालिफाय होऊ शकता. ओके. तुम्ही आत्ता जर मानसिकरित्या तुमचं खच्चीकरण झालं असेल तर मनातनं हारलेल्या एखाद्या योद्ध्याला म्हणा किंवा विद्यार्थ्याला म्हणा रिअल लाईफमध्ये सुद्धा रिझल्ट्स आणता येत नाहीत. सो सिम्पल लॉजिक आहे, तुम्ही जेवढी एक्झामबद्दल भीती मनात ठेवाल तर तेवढी ती बुमरँग होऊन किंवा मल्टिप्लाय होऊन तुम्हाला कायम सतत जाणवून देत राहील की तुम्ही का क्वालिफाय होणार नाही. आणि तुम्ही जर एकदा म्हटलं की माझ्याकडे अजून 35 दिवस आहेत आणि काही झालं तरी मी क्वालिफाय होणार, ओके, तर तुम्हाला हे सगळं वातावरण त्या पद्धतीनं पॉझिटिव्हली तुम्हाला फीडबॅक देत राहील आणि तुम्ही रिअल लाईफमध्ये क्वालिफाय होऊ शकाल. ओके. सो याचं टेन्शन नका घेऊ. आपल्याला इथं अगेन आय एम रिपीटिंग टॉपर यायचं नाही आहे. तुम्हाला इथं फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. ओके. त्यामुळं आता ही वेळ आहे की सिस्टमॅटिकली तुम्ही स्वतःचं एक दिवस थांबून किंवा काही 2-4 तास थांबून आत्तापर्यंत तुम्ही जो काय अभ्यास केलेला आहात पूर्वपरीक्षेचा त्याचा एकदा रिव्ह्यू घ्या. 8 सब्जेक्ट समोर ठेवा. त्यामध्ये काय काय वाचणं अपेक्षित होतं, काय काय वाचलेलं आहात, काय राहिलेलं आहे, जे राहिलेलं आहे ते किती दिवसात मला कंप्लीट करायचं आहे. एखादा पोर्शन अवघड आहे पण कमी वेटेजला आहे तर त्याला मग किती महत्त्व द्यायचं आहे. मग त्यामध्ये मी तुम्हाला सिम्पल स्ट्रॅटेजी सांगितली की सिम्पली प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर करा. अगदी तो सिलेबस स्किप करण्यापेक्षा तुम्ही त्याच्यातलं प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरच्या अनुषंगानं जरी तयारी केली तरी तुम्हाला 40-50% त्या टॉपिकवरती तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. ओके. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित अभ्यास करा. अजिबात लोड नका घेऊ. तुम्ही काही वर्षानंतर ह्या क्षणाकडे बघाल मागे वळून तर वाटेल अरे मी काय त्या एक्झामला एवढं टेन्शन घेतलं होतं का, म्हणजे एवढं तरी टेन्शन घेण्यासारखं होतं का. म्हणजे आय नो की हे विद्यार्थी दशेमध्ये असताना आता मी त्यामधून पास झालेलो आहोत तर मी खूप इझिली सांगू शकतो. पण तुमचे त्यामध्ये इमोशन्स इन्वॉल्व आहात आणि त्या वयामध्ये म्हणजे मी सुद्धा टेन्शन मला सुद्धा यायचं नाही असं नाही. फक्त ते आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे. त्यामुळं एक्झामच्या दिवसापर्यंत किंवा पेपर जोपर्यंत मी पूर्णपणे लिहून सबमिट करत नाही त्या क्षणापर्यंत मी चांगला अभ्यास करणार आहे आणि पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघणार आहे. ओके. तर अशा पद्धतीनं तुमची जर मानसिकता राहिली तर तुम्हाला निश्चित यश मिळेल. तर सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आपण या महिन्याभरामध्ये बऱ्याच वेळा कॉन्टॅक्टमध्ये यूट्यूब थ्रू राहणार आहे. ओके. सो सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.